सांगून सांगायला हे पण सांगायला
वातावरणामध्ये आपणास या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आपल्याकडे अजून 1 तास शिल्लक आहे. तरी कृपया करून लवकरात लवकर या ठिकाणी उपस्थित राहून आपल्याला या बाळूमामा उत्सव मंडळाला हातभार लावायचा. आपल्या या विभागाला आणि या उत्सवाला भेट देण्यासाठी नाटकोपर नगरीमध्ये खेड तालुक्याचे श्रीराम निकम साहेब आपण आपलं हरिपाठ चालू करा. हरिपाठाला सुरुवात करा. धन्यवाद. उपस्थित झालेल्या सर्व बाबूशेठ साळुंके त्याचबरोबर त्यांच्या मित्रपरिवारांचे सहर्ष स्वागत. दीपक मामा हांडे त्याच्यासह उपस्थित झालेल्या सर्व पाहुणे मंडळींचे बाळूमामा नगरीमध्ये सहर्ष स्वागत. तसेच आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे आमचे मित्र गोरखनाथ भालेराव सभापती परभणी या ठिकाणी आलेले आहेत. तसेच त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र गीताराम अभंग साहेब ऑडिटर आहेत, ते देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचे देखील हार्दिक स्वागत. Krishna
काली लोटांगण वंदिन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे डोळ्यानं पाहिन रूप तुझे डोळ्यानं पाहिन रूप तुझे काली लोटांगण वंदिन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे डोळ्यानं पाहिन रूप काली लोटांगण वंदिन चरण इको काढून टाका काली लोटांगण वंदिन चरण डोळ्यानं पाहिलं तुझे प्रेमी आलिंगन आनंदी पूजन भावीवाळीन म्हणे नामा खाली लोटांगण वंदिन चरण डोळ्यानं पाहिलं रूप तुझे पांडुरंगा करू काली लोटांगण म्हणलेलं चरण डोळ्याला पाहिलं रूप तुझे प्रेमी आलिंगन आनंदी पूजन भावीवाळीन म्हणे नामा काली लोटांगण म्हणलेलं चरण डोळ्यानं पाहिलं रूप तुझे विठाला विठाला जगद्गुरु
गाली लोटांगण वंदना चरण डोळ्याला पाहिणार बतुचे प्रसन्न संगे किती शिकिल तुमले स्वतः त्यांना परमेश्वर परमात्मा सोडले तो सतत सतत तो श्रुत शेत निवडलेला भंगात कुणाचा भंगाचा शेवटकडून कल्पना आहे. वारकरी संप्रदायाचा पाया आहे ज्ञान, कळस आहे वैराग्य, विस्तार आहे नाम आणि शांती आहे खाम. पुरावा संत कृपा झाली, इमारत फळ आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारीने देवालया. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान आहे, कळस वैराग्य आहे, विस्तार नाम आहे, शांती खाम आहे. पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, या जगातली सगळ्यात पवित्र गोष्ट जर कोणती असेल तर ती ज्ञान आहे. तिसरं वाक्य, या जगातलं सगळ्यात पवित्र तीर्थ जर कोणतं असेल तर ज्ञान आहे. जगातल्या तुम्ही कोणत्याही तीर्थाला फिरा, फक्त चमडं स्वच्छ कराल. मग काशीला आंघोळ केली काय, नळा खाली आंघोळ केली काय? काशीला गेलात तुम्ही, परत वाक्य नाही राहिला, काशीला गेल्यावर मोक्ष मिळतो पण तिथं मरावं लागतं. काशीवरून गावात येऊन मेला मोक्ष नाही, तो काशीलाच मिळाला पाहिजे असा नियम आहे. परत मी नाही का, 9व्या अध्यायात एक तीर्थ आहे आणि 17व्या अध्यायात एक तीर्थ आहे. 9व्या अध्यायातलं तीर्थ आहे का, जे ज्ञान गंगा पूर्ण नहाले ते जेवताही ढाले. जे ज्ञानाच्या गंगेत नहाले ते आतूनही पवित्र आणि बाहेरूनही पवित्र. आणि 17व्या अध्यायात एक तीर्थ आहे, सकल तीर्थात ये थोरे जे का माता पित्रे. ज्याने आईबापांची सेवा केली त्याने तीर्थाला जायचं नाही, आणि ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याने तीर्थाला जायचं नाही. ऐकणार पुढे प्रश्न पडला, कोणतं ज्ञान? 13वा अध्याय. अंतरी ज्ञान व्हावे, बाह्य लाभेल स्वभाव. आतलं ज्ञान, बाहेरचं ज्ञान नाही, पुस्तकातलं ज्ञान नाही. एम ए एम फिल पीएचडी, एम ए एम फिल पीएचडी, डीएचएम कॉम एलएलबी, डीएड बीएड, ज्युनियर केजी, सीनियर केजी, हायर केजी, लोअर केजी, एमएल, डीएड आणि बीएड आणि आर्ट अँड कॉमर्स, सायन्स आणि एफ आणि एस एम टेक, बीटेक, डिग्री, डिप्लोमा, टर्नर आणि फिटर आणि वेल्डर आणि मेकॅनिकल इंजिनियर, पॉलिटिकल इंजिनियर आणि एमपीएससी, यूपीएससी, नेट अँड सेट आणि फार्मसी, आयसीटी, नॅग्रीन, डेअरी डिप्लोमा, एमबीए, एमबीएन, हृदयरोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, बालरोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आहेत, गुप्तरोग तज्ञ, रोग गुप्तनगडी तज्ञ, आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. वाक्य लिहून ठेवा, पुस्तकी ज्ञानाने सुखी व्हाल. पुस्तकी ज्ञानाने सुखी व्हाल, अध्यात्म ज्ञानाने समाधानी व्हाल. ऐकणाऱ्यांची शंका, सुख आणि समाधान याच्यात फरक आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टू? सुख आणि समाधान याच्यात फरक आहे. उत्तर, पैशाला मिळतं ते सुख आणि अंतःकरण शुद्धीनं आणि भजनानं मिळतं ते समाधान. तुम्ही गादी कोटी रुपयाची घ्याल, झोप कुठून येईल येईल आवाज येते. झोपेच्या गोळ्या आहेत काहीला, गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. वाक्य लिहून ठेवा, या जगात पडल्या पडल्या जो ताबडतोब झोपतो तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस. चला आता करेल लागला. पुस्तकी ज्ञानाने सुखी व्हाल, अध्यात्म ज्ञानाने समाधानी व्हाल. पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, पुस्तकी ज्ञानाने समाज मानेल, अध्यात्म ज्ञानाने देव व्हाल. तिसरं वाक्य, पुस्तकी ज्ञानाने एक जन्म सुखी व्हाल, अध्यात्म ज्ञानाने तुम्ही जन्म मृत्यूचा फेरा चुकवाल. ज्ञानच देव आहे. आणि आज 99% लोकांना ज्ञान नाही. 99% लोक येडे आहेत. 100 मध्ये मुलीच्या लग्नाला फटाके 40,000चे, आणि नवरदेव बहिरा नवरदेव ते नवरदेव उडी हाणायचे, त्याला शांतबाई आली. येडे कशाने? येडच नाही. 4था मजला का हल्ला तरी वर गज काढित. तुला लाज वाटते का? तू टिकला पाहिजे ना वास्तुशांती पर्यंत. बांधितच राहिला वास्तु शांतीच्या आदल्या दिवशीच मिळाला, काय उपयोग त्याचा? वाक्य नाही का, गडी द्या पण गडी नाही, उपयोग काय? गडी द्या कोण नाही वाटत त्याचा खिस घ्यावा, पण गडी नाही ना. ऐका यादी, आता यादी ऐका यादी. साबरीचं वन लावून फायदा नाही.
नपुसक पुरुष फायद्याचा नाही, उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही, शिडीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही, ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही. फायदे नाही. फायनल झाला, फायनल झाला. ज्ञानच ज्ञानच देव आणि देवच ज्ञान. फायनल झाला. कीर्तनाला बोलत जायचं, आपल्या भामटेवाणी बसायचं नाही, दरिद्रवाणी बसायचं नाही, कोण सोडून द्या दाढीला हात लावा यायच नाही. इथं येऊ ना असं बसवतो, इथं येऊ. तसाच मिळाला मग याची काय गॅरंटी? अहो हातात घेतलेला घास तोंडात गेला तर जेवला, आणि गावाला गेलेला त्याच गाडीत घरी आला तर आला, तो जर ॲम्ब्युलन्स मध्ये आला तर गेला. काही भोये खाता खाता गेले चमच्या तोंडात, तसाच. याची काय गॅरंटी? शरीर दयाचे ठेवणे का धरशिया विलासावणे. या जगातल्या सगळ्या गोष्टी जाणारच, चिंता करायची काय गरज आहे? आपण येताना काय आले नाही, जाताना काही न्यायचं नाही, मधलं आपलं नाही. आणि आपण ज्यांच्यासाठी कमावलं ते काय लय सुईचे नाही. एवढं टेन्शन घ्यायचं काय काम आहे? आपल्या कीर्तनाला बोलत जायचं, भामटेवाणी बसायचं नाही, भामटेवाणी ऐकायची ती सभा. सभेला सगळे भामटेच राहतात. सभेला काय सभा म्हणजे काय माहितीये का महाराज? जुन्यांनी नव्यांना नाव ठेवले, नव्यांनी जुन्यांना नाव ठेवले, आणि येड्यांनी 200 रुपये रोजाने ऐकले. वाजवा टाळ्या आणि शिजवा नाही. त्यांनी म्हणायचं यांना जमलं नाही, यांनी म्हणायचं त्यांना जमलं नाही, आपण म्हणायचं जमू नाही तर न जमू. त्यात का त्यामुळे आपल्या कीर्तनाला बोलत जायचं, पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. नाही नाही उत्तर आहे आणि हा नाही उत्तर आहे. अभ्यास कमी असल्यामुळे मला आज उत्तर देता नाही आलं. महिन्याला देईल, पुस्तकं उलटे पालटे करून देईल, पण द्या ना. फायनल बोलत जा पटकनाला. ज्ञानच देव हा म्हणा, नाही म्हणा. हा फायनल बरं का? आता ज्ञान देव, ज्ञान देव. फायनल. पुन्हा डोकं नाही लावायचं. ज्ञान देव. आता उत्तर थोडं पुढं सरकू आपण. ज्ञान देव, ज्ञानच देव, देवच ज्ञान. ज्ञान म्हणजे देव, देव म्हणजे ज्ञान. उलट फिरा आता. ते ज्ञानी होण्याचं भजन. भजन सांगतो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे. फायदा तुला, मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याच तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम. बस. ज्ञान ज्ञान देव. आता पुढे ऐका. ते ज्ञान बाहेरचं नको आहे, आतलं पाहिजे. पुरावा 13वा अध्याय. अंतरी ज्ञान व्हावे, बाह्य लाभेल स्वभाव. आणि ज्ञान हा पाया आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. ज्ञान ज्ञानोबा, वैराग्य तुकोबा आणि भक्ती नामदेवराया. पण एक वाक्य लिहून ठेवा. भजन करण्यासाठी जे लागतंय ते तुम्हाला देवाने दिलंय. भजन करायला जे लागतं ते तुम्ही देवाने दिलंय. पण हे सांभाळायला जे लागतंय ते तुम्ही कमवायचं. हात लागतात टाळी वाजवायला, देऊन टाकले. कान लागतात कीर्तन ऐकायला, देऊन टाकले. पाय लागतात तीर्थाला जायला, देऊन टाकले. तोंड लागतंय चांगलं बोलायला, देऊन टाकलं. मेंदू लागतो चांगलं वागायला, देऊन टाकलं. आणि हे जगायला जे तुम्ही लागतंय ते देवाने नाही द्यायचं. तुम्ही का बायको तुम्ही करायची. बायको होणे, बायको करणे, महिन्याला कर, वर्षाला कर, तो तुझा प्रश्न राहिला. बाळ किती होते? 1 ते 21 होते. हे तुझ्या मनावर. बंगला बांधणे, गाडी घेणे, बायको करणे, बाप होणे, हे तुमच्या मनावर आहे. हे देवाच्या हातात काही नाही, ते तुम्ही ठरवायचं. आता उलट ऐका, लिहून ठेवा. देवाने तुम्हाला जे दिलंय ते जाळायचं आहे. देवाने तुम्हाला जे दिलंय ते जाळायचं आहे. आणि तुम्ही जे कमावलंय ते इथं ठेवायचं आहे. उलट ऐका परत. देवाने तुम्हाला जे दिलंय त्याचा कण सुद्धा बरोबर न्यायचं नाही. कण कण. आणि तुम्ही जे कमावलंय त्याचा, देवाने जे काही दिलंय त्याचा कण सुद्धा शिल्लक ठेवायचा नाही. आणि तुम्ही जे कमावलंय त्याच्यातला कण सुद्धा बरोबर न्यायचा नाही. काय डोकं आहे?
बंगला इथंच. अजून एकही श्रीमंत बंगल्यावर जाळला नाही. लय मोठा बंगला आहे, पेटवा. किती कमवा, उत्तर बोलत जा. किती कमवा, घरात किती सोलर बसवा, शेवटच्या आंघोळ अंगणातच. हा मला नाही म्हणा. हो, पैसे किती कमवा, कपडाला रुपयाच. आणि बंगला किती मोठा बांधा, जळायला महानगरपालिकेच्या पत्र्यातच. इस्टेट सांगा तुम्हाला टोटल माणसाची. पावशे सुतळी, हातपाव गुलाल, 3.5 बांबू, 1 रुपया, 1 मडका, 2.5 मन सरपंच, 1.5 किलो मुरमुरे, 2 हार, 1 काड्याची पेटी, 2 अगरबत्त्या. टोटल बिल 232 रुपये 35 पैसे, जीएसटी धरून 240. आहे ना, चिंता करायची नाही. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव रायांचा आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्याला सूचना. कीर्तन सुरू झालं, पटापटा बोला. हा म्हणा, नाही म्हणा. निर्माता देव आहे, सांभाळणारा देव आहे, संपवणारा देव आहे. हा म्हणा, नाही म्हणा. आहे फायनल बरं का, पुन्हा डोकं नाही लावायचं. सांभाळणारा देव आहे, सांभाळणारा देव आहे, संपवणारा देव आहे आणि निर्माता देव आहे. फायनल. दुसरं वाक्य, या जगातला प्रत्येक जीव हा भगवंताचा अंश आहे. फायनल. तिसरं वाक्य, जन्माला आलेला जीव भगवंताचा अंश आहे, याचा अर्थ देव निर्माता आहे, आपण निमित्त आहोत. चौथं वाक्य, जीव ज्ञानी आहे, जीव अज्ञानी आहे, देव ज्ञानी आहे. नाही, मग आपण चिंता करायची नाही. आता एवढं ऐकून एखादा म्हणेल देव आहे का, अशा काही अवलंब येत. पेमेंट झालं मोकार, बुद्धी झाली कमी, भरमिष्ट झालं ते जास्त पगारामुळे. लोक बंद झालं, त्याने मिवणीला बंगला बांधून दिला. मग मिवणीनं बंगल्याला नाव दिलं प्रयत्न. याने याच्या बंगल्याला नाव दिलं सहकार्य. मग त्याच्या पोरानं गाडी घेतली, तिच्यावर नाव लिहिलं सत्यानाश. पेमेंट झालं मोकार, बेजा झाला मागून चट्टी फाटेल. तुमच्याला म्हणतो फडून टाकेन. मग ही कोण शिवी. तिथंच बस तिथंच. विषम न करू. काय होतं ते जाणकार ऐकणाराचा मूड खराब होतो. त्याला कीर्तनाचा करंट लागला, आता ऐकणाऱ्याला करंट लागला, मग मजा राहत नाही त्याच्यात. एकदा विक्षेप झालं, तिथंच बसा. एवढाही सांगून एक वर्ग म्हणेल देव नाही. आता तुम्ही उत्तर द्यायचे, देव आहे किंवा नाही. शिकलेली मंडळी नीट आहे का. आता देव आहे किंवा नाही तुम्हाला उत्तर देणार. आतापर्यंत रक्ताचे गट शोधले ए बी ओ. रक्ताच्या पिशी शोधल्या. व्हाईट ब्लड कॉर्पसस, रेड ब्लड कॉर्पसस. तांबड्या पिशी, पांढऱ्या पिशी. हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल आहे. अन्न खाण्यामुळे रक्त तयार होतं. एवढा जर तुम्हाला ज्ञान आहे तर रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही, क्वेश्चन मार्क. हा म्हणा, नाही म्हणा. आजारी तुम्ही बोलत जायचं कीर्तनाला, भामटेवाणी बसायचं. याचा अर्थ रक्त जो बनवतो तो दिसत नाही पण आहेच, याचं नाव देव आहे. आणि तुम्हाला देव नको असेल, रक्त बनवून दाखव, देव कॅन्सर. देव नाही बनव रक्त, बरोबर नको काही. दुसरं वाक्य, जमिनीत झाड लावलंय, मूळ कुलाय जमीन झाडाचं. जमिनीत मूळ आहे, मुळाला पाणी घातलं का शेंडा हिरवा होतो. हे कोणत्या इंजिनियरचं कन्स्ट्रक्शन आहे, लावा डोकं. पाणी घातलेलं पाणी वर पानं हिरवं करत आहे, कोणती पाईपलाईन आहे. अरे हे ज्याला जमत तो देव आहे. तिसरा प्रश्न, नारळात पाणी आलंच कसं. किती दिवस शाळेत जाय पण किती दिवस शाळेत जाय, नारळात पाणी आलंच कसं. आणि त्याचं उत्तर त्याच्यातच आहे, देवाची करणी.
तरी हे येणं म्हणते कान पण पुढे देव नारळात पाणी आलं कसं 3 वाक्य 4थं वाक्य ऐका हत्तीने जर कौट खाल्लं कौट हत्तीने जर कौट खाल्लं तर ते कौट हत्ती सकाळी शेणामध्ये जसाच्या तसं टाकतो पण त्याच्यातला मध गायब होतो तू हत्तीने खालाच कसा जाय शाळेत मग एखादा म्हणे शुसून घेतला छिद्र दाखव श्री करादार आहे हो 4था महिना लागला हो चेक करा मुलगी आहे का ठेवू नका मुलगा आहे का राहू द्या मुलगाच का ठेवा तर तोच फक्त बापाला खात्रीशीर आणू शकतो बापाला हाता खालून काढण्याची ताकद फक्त पोरातच आहे पण बाळ जन्माला आलं त्या बाळाला लागणार दूध जगातलं आश्चर्य आहे का उद्या बाळ जन्माला येणार आहे पण आदल्या दिवशीच आईच्या स्तनात दूध तयार आहे याला देव म्हणतात एखादं कंपत मेंदूचं म्हणेन घडू शकतो 90 मारल्यावर सुधरत नाही माणसाला घडू शकतो नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही त्याचा निमा वाटा आहे ना एक टाइम बाल त्याच्या आईला पेलं पाहिजे एक टाइम त्याच्या बापाला पेलं अरे त्याच्या बापाला नाही पिऊ शकत का का 9वा अध्याय म्या बोलविल्या वेद बोले अरे याला कुणीतरी चालवतोय चाले शरीर मोकळा झाला पाहिजे आणि इथं नाचलं पाहिजे हो अवलादी डांबरीवर नाचत आहे बाई वाड्यावी आण राहतो भाड्याच्या घरात भाड्याच्या घरात राहतो बाईला वाड्यावर बोलतो सुनो तुझा माझ्यावर भरोसा नाही का तुझ्या बापाचाच नाही तर सोनू तर कसं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय चैनीवर वड चैन नाही ना आमदार व्हायला नाचू कीर्तन देवाचा पितांबर चिंता करायची नाही तुम्ही बोलायचं मी बोलायचं दोघांनी मिळून करायचे कीर्तन अभंग झालं सुरुवात आता एवढ्यावरून तू देव आहे किंवा नाही हा म्हणाला तर नाही मा आहे आता पुढचं वाक्य आता फायनल झालं देव आहे पुन्हा डोकं भरायला झालं एवढंही करून एखादा म्हणला मला शंका आहे तुझ्या अशी डोकं लावाय आम्हाला वेळ नाही तुझ्या सासरवाडीत जाऊन विचार कोण खानच्या नादी लागायला आम्हाला वेळ नाही एवढे 4 मुद्दे पटून तो म्हणे शंका आहे तुझ्या बापाला विचार आम्हाला नाही वेळ परत 3 शब्द ऐका आता जन्म मृत्यू आणि निसर्ग देवाच्या ताब्यात आहे जन्म मृत्यू निसर्ग
देवाच्या ताब्यात आहे. तुमचा जन्म कधी होणार देव ठरवणार, कुठे होणार देव ठरवणार, तुम्ही कसे मारणार देव ठरवणार. ते देवाच्या ताब्यात आहे. जन्म, मृत्यू आणि निसर्ग देवाच्या ताब्यात आहे, पण मधला जो काळ आहे तो आपल्या ताब्यात आहे. बालपण आपल्या हातात आहे, तरुणपण आपल्या हातात आहे, म्हातारपण आपल्या हातात आहे. पुन्हा त्याला 3 टप्पे. आई वडिलांनी केलेल्या संस्कारावर बालपण अवलंबून आहे, स्वतःच्या कर्तृत्वावर तरुणपण अवलंबून आहे, आणि केलेल्या पुण्याईवर म्हातारपण अवलंबून. आई बापा जसे संस्कार करतील तशी मुलं लहानपणी वाढणार. पोराने बापाच्या खिशातून 10 रुपये चोरल्याबरोबर पोरगा असं फटकावलं पाहिजे, त्यानं परत पैशाला हात नाही लावला पाहिजे. त्यानं पंप लुटल्यावर बाप म्हणला आपलंच आहे, तुझ्या बापाच्या दोनच्या ठेवून दिल्या पाहिजे. आणि पाया पडून सांगतो, ज्या माणसाला मुलं बनवता आली नाही, 3 शब्द नीट आहे का, लोखंडाचं सोनं परिसर होईल पण त्याचं परत लोखंड होणार नाही. ऊसाची साखर होईल पण त्या साखरेचा परत ऊस होणार नाही. आणि दुधाचं लोणी होईल पण त्या लोण्याचं परत दूध होणार नाही. एकदा बर्बाद झालेला माणूस पुन्हा जागेवर येऊ शकत नाही. प्रत्येक माणसाने आपल्या 1ली ते 10वी पर्यंतच्या मुलाला मोबाईलचा स्पर्श होऊ देऊ नका, पिढी सुंदर होईल. सरळ बसायला आणाले पोरं फटकान, इकडे बघा माझ्याकडे, बैठे बैठे सावधान, आणि जोरात उत्तर द्यायचं, घाबरायचं नाही. या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा टायगर. जोरात सांगा टायगर. आवाज कमी येतोय. टायगर. या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. करेक्ट. त्याच्यातलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट. या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुन तुझं माझ्या, मला आमदार झाल्यासारखं देशाचा विकास करायचा असेल अशी रत्न प्रत्येक आई बापाने घरात पैदा केली. आता पुढचा प्रश्न बरोबर एकदम जोरात. घाबरायचं. आवाज कमी येतोय. घाबरायचं. 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, जोरात बोला, बरोबर आहे. त्याला बाप नालायक का पोरगा? बाप. आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे, आपला. पुढचा प्रश्न बरोबर एकदम जोरात. 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते. आई मूर्ख आहे का पोरगी? आई. करेक्ट. आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद आहे. चिंता करायची नाही, आणि ते चित्त्या सुरावे एक, अभंगाला कडवे आहेत 2 आणि चिंता करायची नाही, हा मुद्दा झालाय. आणि या फायनलवर आलोय आपण. देव आहेच, पुन्हा डोकं लावायचं काही कारण नाही. आणि 3रा मुद्दा आज सुरू झाला. आज सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये गायक, वादक, गुणिजन, मंडपवाले, माईक सिस्टीमवाले या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सद्गुरू संत बाळूबाबा सार्वजनिक उत्सव कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, कार्यक्रमाचे आयोजक संजय दाडगे, सदाशिव सलगर, राजेंद्र राजकुंडे, देवीदास वाघमोडे, आबासाहेब सरळ, रवींद्र पालवे
कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या वतीनं भंडाऱ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करताना अचकीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. अभंगाला कडवे 2च आहेत आणि हा अभंग येड्याच्या सुद्धा पाठ आहे. घालील लोटांगण वंदीन चरण, पण एकही माणूस हा अभंग शुद्धीव म्हणत नाही, कारण हा अभंग झाल्यावर प्रसाद राहतो. घालील लोटांगण वंदीन चरण, दुसऱ्याच्या चपला डोळ्यांना पाहिजे. आता आज कीर्तनाला घेतलेल्या संत बाळूबाबाच्या भंडाऱ्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजक संयोजक सगळी गायक वादक गुणीजन मंडळी मंडपवाले माईक सिटीवाले नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना आपण सगळ्यांनी देवाकडे एक मागू. देवा ए देवा, कष्ट करणारा माणूस सुखी होऊ दे, प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे आणि प्रत्येकाच्या घरात समाधान राहू दे, बाकी काही नको. सगळ्यांनी देवाला मागा. देवा मला गरीब केलं तरी चालेल, देवा देवा गरीब कर मला, देवा तू मला झोपडीत जन्माला घाल चालेल, देवा देवा एक दिवस तू मला पोटाला अन्न नाही दिलं तरी चालेल, देवा पण माझ्या 2 गोष्टी कधी नेऊ नको देवा. एक, माझ्या गालावरचं हसू नेऊ नको आणि माझ्या घरातलं समाधान नेऊ नको. सगळं सगळं समाधान कुठे? सगळं कपाटभर नोट आहे, काहींच्या घरात झोप नाही, काहींना इस्टेट मोकार पोरग नाही, काहींना इतकी पोरं झोपाय जागा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला नाही झाले, 3 सख्या बहिणी केल्या 3ही फेल गेल्या नाही झालं. प्रत्येक माणूस आज दुःखात आहे. 2 पोरं एकत्र बसले तर प्रेयशीच्या गप्पा आहेत, 2 पोरी एकत्र बसले तर पळून जायचा प्लॅन आहे, 2 महाराज एकत्र बसले तर एकमेकांना नाव ठेवतात, 2 पुढारी एकत्र बसले तर 2च महिन्यावर गंमत आली. घुसाव कुणात आपण घुसावून पक्ष पडावा. पुढारी ह्या 2-3 महिन्यात लोड मध्ये जावाच पुढं अंदाजच येईन त्यांना. बरं आपण जावा इकडे चांगले दिवस यावा. टेन्शन मध्ये माणसं. सर्व्हिसवाले म्हणतात परवडत नाही, नोकरीवाले म्हणतात भागत नाही, त्यांच्या बायका म्हणतात नोकरीत दम नाही, आम्ही म्हणतो एवढ्या पैशात परवडत नाही, शाळेत जाणारे म्हणतात नोकरी नाही. याचा अर्थ तसा आहे, सगळी माणसं भजनापासून दूर गेली म्हणून दुःखी आहेत. दूर गेली माणसं दूर, आणि मग माणसाने पळवाटा काढल्या. कष्ट कमी मग त्याला पळवाट काय? चोरी. ही पळवाट चोरी करणारी माणसं ध्यानात ठेवा. चोर सुद्धा पहिल्यासारखे खानदान राहिले नाही. आता भिकार चोर आले. भिकार, पेट्रोल चोर, टायर चोर, टपरी फोडली गोवा चोरला. काय चोर? मोबाईलचं दुकान फोडलं, मग मोबाईल न्यावा का नाही, चार्जर नेले. काय चोर? आणि माणसं चोऱ्या करायला का लागली? कष्टावरची श्रद्धा कमी झाली का चोरी करण्याची अपेक्षा आपाप होते. कष्ट नकोय, कष्ट नकोय, फुकाट पाहिजे. बापाची पेंट फुकाट, दिवसभर कामाला जायचं नाही, फक्त कष्ट नको. आणि ध्यानात ठेवा, कष्टाची लक्ष्मी सुखानं झोपू देते, पापाची लक्ष्मी खानदान बसवते. ज्या घरांमध्ये फुकाटची इस्टेट येते, अख्खी घरं येडी आहेत. कोण भाजी खातं तर वरण पितं, कोण वरण पितं तर नुसता भात खातं. येडी माणसं, ते जमत नाही. काही माणसं मग रिटायर झाले का येडे होणे ना त्या कॉलनीत. काही माणसं खाती नाही, नुसते टाकली का पाहत्या. साखर, डायबिटीस, वांगं, मुळव्या. काही माणसं चालू चालू मेली, काही नाख गाव काटाळलंय, मरणच. नुसता पडेल खाटावून आलाय, खात नाही पेत नाही, नुसता पाहतो पाहुण्यांचं. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू. तुम्ही माना नाही तर नका मारू महाराज, पण कर्माला फळ आहेच. केली कर्म झाले तेरी भोगाले, तेरे कर्म झाले
चोरीचं प्रमाण वाढलं आणि चोरी का करायची तर फुकाट खायचंय म्हणून. महाराज महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलंय म्हणून जनता जागेवर आहे. पोलीस खातं 2-4 वर्षापासून नंगाट झालंय म्हणून बरं आहे, नाही तर हे भंगार काही करतील महाराज. हो 16चा पोरगा बलात्कारात, 17चा पोरगा दरोड्यात आणि 18चा पोरगा खुनात. यांचे आईबाप नालायक आहेत. काय म्हणते तुमचे पोरं नाही, पोरं चांगले, पोरांचा दोष नाही. हे बाप भिकारी यांची तर चांगले रिपीट केल्यावर काय करते पोरं. आणि मग चोरीचं प्रमाण यशस्वी झालं आणि अयशस्वी चोरी झाली का लगेच खुनातून वाचलं चोऱ्या आणि मग शेवटी सगळी आत्महत्या फॅशन. आत्महत्या आता शेतकऱ्यानं बंद केल्या त्या 2-3 महिन्यापासून. त्याचं कोणी दखलच घेणं, तुम्हाला मरत होते मरायचं बंद झाले. आता 2-3 महिने कुठं ऐकू आलं तुम्हाला. मोर्चे सुद्धा 2 महिने झाले बंद झाले. कटाळले लोक डांबरी येऊ काय उठपळ डांबरी उठपळ डांबरी काही होईन. डांबर तापलं तरी काय होईन, सोडून दिला आज लोकांना. आता या 2-3 महिन्यात मोर्चे मिरचे बंद झाले. कटाळले लोक उठपळ डांबरी हो, कामा बुडवान बसा डांबरी हो. त्यांनी म्हणायचं पाहू तापलं डांबर काय पाहता चला लोकांनी सोडून दिलं ते. लोकांनी काही काही गोष्टी कटाळून सोडल्या. तसं नाही सोडल्या, कटाळल्या. चला शेतकरी आत्महत्या आता करी नाही. बाकीचे मोर्चे बिरचे जवळजवळ बंद झाले. आता आत्महत्येचं प्रमाण पोलीस खात्यातले लोक सांगतील कुणाचं वाढलंय. इंजिनिअरिंग, डिप्लोमा, पॉलिटेक्निक, मेडिकल ही कॉलेजला जाणारी जी अवलाद आहे यांना जास्त किडा आला ह्या 5-6 महिन्यात. प्रत्येक हॉस्पिटलला एक अवलाद आहेच. आणि हे नालायक आत्महत्या का करतात. उत्तर आहे का, यांना कॉलेजला जायला 70ची पल्सर आहे, लाखाची बाईक आहे. बाईक केवढ्याला आहे? लाख रुपये. 10,000 यांच्या हातात बोलायचा मोबाईल, 2-2.5 हजाराचा याच्या हातात, पायात बूट आहे, चप्पल आहे. आणि या हरामीला रुपया इन्कम नाही, फक्त बापाची पेन फुकट. आणि त्यांना खरा आधार आईचा ते जागृत देवस्थान. सगळ्यात कडक देवी म्हणली होती. तिनं काय करायचं माहिती का, बापानं 100 रुपये पेट्रोलला दिले ना, तिनं अजून 100 द्यायचे. कुणी आणि वरून काय म्हणायचं पोराला, राहू दे तेच ऐकू नको, तेच तो पहिल्यापासून तसाच. त्याला काही कळत नाही. ते पोरग म्हणत माझ्या बापाला जर काही कळत नाही बाकीचा विचार तुम्ही घरी गेला. आणि मग त्याला कंट्रोल नाही, पैशाला कमी नाही, गाडी बारीक, मोबाईल बॅलन्स बारीक, अंगातले कपडे बारीक, रुपया काम नाही, पैशाला तोटा. मग ते सज्जनात बसेल का नालायकात? नालायकात बसेल. मग चियर, नळ्या, सप्ती सुरू. आणि मग त्याचा परिणाम मुलगी पडलं प्रेमात, पुढली भंगारच होती. तिच्या बाई 2 पोरं नेलते रेल्वे खाली, हा 3रा बी लागला. आणि पुरीला काय घ्या नाही, मोबाईलचं बिल लागत नाही, हॉटेलचं बिल लागत नाही, गाडीला पेट्रोल लागत नाही. पडलं प्रेमात. पण त्या पोऱ्याच्या बापानं इंद्रिकरचं कीर्तन ऐकलं आणि पुरीच्या बापानं इंद्रिकरचं कीर्तन ऐकलं. खरं सांगतो, लक्ष्मी यायची वेळ आहे. माझं कीर्तन ज्या माणसानं वर्षातून 2-3 वेळा ऐकलं ना, काही नाही महाराज, 5-10% फरक होतोच. हा म्हणा नाही
ऐकायचं नाही. वर्षातून 4 ऐकले पाहिजे, दर 3 महिन्याला एक नीलच होईल तुम्हाला. आणि माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथू द्या मरू दे. महाराज कीर्तन संपल्यावर का मरण गंज बोय. तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका, ते सत्य. थोडं कानाला वाईट आहे पण सत्य. कानाला वाईट आहे पण सत्य. परिणाम त्या पोरीच्या बापानं इंद्रिकरचं कीर्तन ऐकलं आणि पोरीच्या बापानं ऐकलं. थोडा झटका त्यांना कीर्तनात. तो पोऱ्याचा बाप, ते पोरीचा बाप पोरीला गेल्यावर घरी म्हणला त्याच्याबरोबर जर दिसली मिली ती म्हणलं मग तो पोऱ्या घरी आला. भंगारच होत ते. विषय काढेल, सॉक्सचा असा घाण वास, वन साईड भांग, तरी आवलात ती भाद्रपती पोळ्याला जगले. त्याला आधार कोणचा आहे? त्याने आईला एक सांगितलंय बघ, 9वी पासून तिच्या बरोबर आहे. ती माशी नाही ना कोणाशी. ती जर माझी झाली नाही ना आला ती जर माझी झाली नाही ना हे बॉक्सेस तोंड टक्क फिरवतो. फिरव ना, काय प्रश्न. फिरव ते हे नाही. हा, 1 मिनिटात आवाज येईल. फिरव. आला. हे फिरव मास. बस आला आवाज. आयुष्य गेलं त्याच्यात. तर वायरीतच गेलं आयुष्य. माझं कीर्तन ऐकलं 2-4 दिवस सुधरत नाही माणसाला. बधीर होतो तो, बधीर. आणि एकटाच हसतो घरी गेला. आता तो पोऱ्या ते कोणाला माहिती सांगणार? ऐका, हे बघ, पप्पांना सांग, तेवढं जर झालं नाही ती तर कोणाची होऊ शकत नाही, पण मी तुला दिसू शकत नाही. ते गेलं बापान सांगायला. त्याने कीर्तन ऐकत होत, बसत होता का असं. बाई माग गेली, 5-4 आईच्याच ठेवून दिली बाईचा. ती म्हणली बाया 40 वर्षात आणलं नाही ना, आज मरणाचं पिठावर त्यानं ओळखलं इंजेक्शन उलट झालं. तो पोरगा लगेच मित्रांमध्ये गेला, परपात जिंदगी. मित्र म्हणले टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन रिव्हर्स करू आपण. चिकन विथ बियर, हॅपी न्यू इयर. ते पेलं आणि ते बापा त्या पोऱ्या मित्रांना म्हणला, आईला तर मारलंय माझ्या, पण मी बापाची जिरवणार. ते म्हणले जिरव. त्यानं औषध घेतलं, पॉयझन. पण ते पॉयझन प्याला नाही तो. पॉयझन प्याला नाही तो, लावलं. आईनं पाहिलं, गेलं पण पोरगच जगत नाही म्हणली. भांडी आपटीच बाहेर आली. हा गडी काय उठलं नाही, हा बसलाच होता. ती म्हणली झालं ना मनाजोगं. गेलं ना पोरग, घेतलं ना त्यानं औषध. फिटले का तुमचे पारणं? तो शांत होता. मला मेलं नाही ना अजून. बोललो नको, होईल परत. थोडं लांबल पण होईल, पण तू भोकू नको. तू जर भोकली तू मेलीस. तिने पहिले फटकेनी बार खायला होते, ती मागच सरकली. आता तो पोऱ्या म्हणला सगळं औषधही लागू पडायला बापाला, पण त्यानं ते औषध पिल्यामुळे थोडं घाबरलं. कोण? ते पोरग थोडं घाबरलं. आणि घाबरल्यामुळं ते बापा पुढे आलं. बाप विठाला 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 विठाला
झटका बस ना. त्या बापाने बाही माग केली आणि 5-7 होऊन दिल्या. ते म्हणलं पप्पा मी पेलोच नाही, तुम्ही हाणू नका मला, मी फक्त चोळलंय. ते तुम्हाला घाबरायचं म्हणून बाबा म्हणले थांब चाल डॉक्टरकडं. डॉक्टरना 90 मारली होती. आतल्या आतल्या खोलीत काढला बेल्ट, असं रिपीट केलं. ते पाया पडायचं डॉक्टर. डॉक्टर मी पेलोच. गपची बस, आम्ही पेलोच नाही, फक्त वाटायला लावलंय. बोलू नको पुढं, पेशंट आल्यावर धुवाच लागत. असं रिपीट केलं ते. आणि डॉक्टरने सांगितलं झोप खाले, बाल ताव आहे, आता वरून धुतलाय. आता हातून धुवायचा आहे, बाल ताव आहे. तो म्हणला मी पेलो, बाल ताव आहे, घातली नळी. असं बोंबलायचं ते. 2-4 लोक त्याला धरायला. तो म्हणला डॉक्टर मी पेलोच नाही. डॉक्टर म्हणजे तसं नाहीये, खात्री करून घेतली पाहिजे, धुवूनच काढलं पाहिजे. तेव्हा इकडून नळी घातली, इकडं काढली. 2-3 दिवस शांत झाले. 2-3 दिवसाने त्या पुरीचा मेसेज आला, त्यानं उचाकलाच नाही. तो म्हणला आता इकडून नळी घालते आणि इकडं काढते. परत नीट वाक्य ऐका. परत आपलं मागाचं वाक्य आहे, जन्म आपल्या हातात नाही, मृत्यू आपल्या हातात नाही, निसर्ग आपल्या हातात नाही, पण बालपण आपल्या हातात आहे, तरुणपण आपल्या हातात आहे आणि म्हातारपण आपल्या. हे कसं आहे ऐका, आई बापाच्या संस्कारावर बालपण आहे आणि स्वतःच्या कर्तृत्वावर तरुणपण आहे आणि केलेल्या पुण्याईवर म्हातारपण आहे. निगेटिव्ह विचार नाही करायचे कधी. निगेटिव्ह आपले निगेटिव्ह विचार कसे आहेत? निगेटिव्ह 48% मार्क पडले ना, हार्डला ऍडमिशन घ्यायचं, मेडिकलला. माणसं मारायचे का 48 तरी त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू. तू प्रयत्न करू, पहिलाच प्रयत्न फेल गेला. आणि त्या 48% वाले कशाच्या जोरावर डॉक्टर झालं, त्यानं हॉस्पिटल टाकलं. कशाला? पेशंट नीट होती, तेच भंगरी. पेशंट गेलं तर लगेच झोपा, काना स्टेथोस्कोप, जीक दाबका, श्वास ओढून धरा, मोकळा सोडा, धरा ओढून सोडा, मोकळा, पालती व्हा, उतारे व्हा, सरळ व्हा, नाही का. काय होतं तुम्हाला एवढं टाइम? काय व्यायाम चालू होता? लगेच कागद ते सकाळी 3 संध्याकाळी 3, परवा परत या. परत दिवशी गेलं, खाट रिकामी दिसली का त्यांनी गडी झोपावला. जी वाक्य नीट आहे का, जिथं क्वालिटी आहे तिथं गिरायक आहे. निगेटिव्ह विचार नाही करायचे. अजून विद्वान डॉक्टरला पेशंट आहेत, असे डॉक्टर आहेत 1-1 महिना वेटिंग, 15 मिनिटं डॉक्टर भेटतील नाही. अशी वकील आहेत, तोंडातून शब्द बाहेर पडला पैसे सुरू, घड्याळ लाव, 13 वाक्य झाले, 13,000 दे, नाही केस गुंगली. विद्वानाला किंमत आहे. आणि आपण काय विचार करतो, नोकरी नाही बा, असा मूर्ख विचार कुठं चालतो का? तरुण पोरांना सांगून देतो बाळूबाबाच्या भंडारीमध्ये, तुम्हाला जे क्षेत्र आवडत असेल ते क्षेत्रात तुम्ही प्रामाणिकपणे काम करा, तुम्हाला त्याच्यात यश येणार. तुमचं गायनात डोकं चालतंय का, गायन करा. नाही जमत पकवास शिका. नाही जमत कीर्तन करा. नाही जमत, हे जमत नाही का तुम्हाला, व्यापार करा. तिकडे जमत नाही पैलवान व्हा. तिकडे जमत नाही, डोकं चालतंय का, MPSC द्या, UPSC द्या, नेट द्या, स्कॉलरशिपला पहिले या, तहसीलदार व्हा, कलेक्टर व्हा. नाही जमत राजकारणात डोकं लावा. नाही जमत पैलवान व्हा. नाही पैलवान होत कुस्त्या खेळा. ते जमत नाही जागा मोकळी करा, पण काहीतरी करा. मग काही जमत नाही मग थांबून काय करतो, दुसरा राहील तरी. तुला हे जमत नाही, पोलीस भरतीला जायचंय ना, 3 इंच छाती कमी पडली, मग व्यायाम कर ना. टोनगा त्यानं गो खायला सुरुवात केली, 9 इंच आत गेली. पोलीस भरती झाली, मग व्यायाम कर ना. MPSC द्यायचे
का अभ्यास कर, रात्रंदिवस अभ्यास कर, रात्रंदिवस अभ्यास कर. आणि एमपीएससी ला 2 वेळा नापास झाला. हो दे, कोरोना नाराज व्हायचं नाही जीवनात. हो द्या, काय एमपीएससी ला नापास झाल्याने फरक पडत नाही. 2दा होईल चाल, पण एकदा पास झाल्यावर लाल दिवस आहे. लाल दिवस अभ्यास कर ना. नुसतं भंगार पेपर इतिहासाचा कापून नेलं भूगोलाचं, खिडकीतून आलं भूमितीचं. बाप तरी पास होईल बावळत नाही. निगेटिव्ह विचार नाही करायचे मराठी. आपण खानदान राज्यातली माणसं आहे. आपण शिवाजीच्या संभाजीच्या राज्यातली माणसं आहे. आपण ज्ञानोबा तुकोबाराच्या राज्यातली माणसं. आपण आभार जबाब नाही. हे 96 कुळी रक्त आहे. तुमचं रक्तच 90 पिऊ नास नाही. हे 96 कुळी खानदान रक्त आहे. हे मोडेल पण वाकणार नाही असं रक्त आहे. ही बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे. बुट चाटून जगणार रक्त नाही. गारगारी का ना, कुल्फी का ना, पाव का ना, बटारी का ना, रद्दी का ना, स्वाभिमानानं जगा ना. स्वाभिमान धरा ना. कुल्फी का, भंगार बोला का, कशावर जगतो. आणि जो माणूस स्वाभिमानानं जगतो तो शेवटपर्यंत स्वाभिमानात राहतो. शहाणी माणसं एकच वाक्य बोलतात, पण त्याने राष्ट्र फिरतं. तू मुझे खून दो, मैं तुझे आजादी दूंगा. एकच वाक्य. मेरी झांसी नाही दूंगी. एकच वाक्य. कार्यक्रमच चले जाओ. एकच वाक्य. स्वराज्य हा माझा. एकच. 22 पाट्या बोलायचं नाही. एकच, पण कामच एकच वाक्य. जे खडांची जगत चालेल. एकच वाक्य. जे खडांची जागा. विद्वान माणसं कमी बोलतात. जी माणसं मोठ्यानं बोलतात ती सज्जन असतात. आणि जी माणसं हळूच बोलतात कामच दाखवतात. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. आणि जी गालात हसतात प्युअर गद्दार मंडळी. असंच राहायचं तरी किती दिवस आणि किती कमावलं तर मरायचंच आहे. पूर्वी लोक कॅन्सरनं मरायची. आता कॅन्सर मुक्त महाराष्ट्र आहे. पोलिओ मुक्त महाराष्ट्र आहे. ग्लोबल मुक्त महाराष्ट्र आहे. आता सध्या 3च रोग फैलावले. सगळे निघतील, निमे निघतील कीर्तनात. निमेपेक्षा जास्त लोकांना 3च रोग आहे माया सकट. शुगर. निमे निघतील. विचारण त्यांना चहा राखेल दे. वाटलं तर ग्लास भर राखेल दे. आणि शुगर का वाढते? शुगर का वाढते? कमी वयात व्यसन. कोणतीच दारू अल्कोहोल शिवाय तयार होत नाही. कोणती घ्या, डिप्लोमॅट घ्या, आरशी घ्या, इंडिका घ्या, संत्री घ्या, कोणती घ्या, तयार होत नाही. मग मला एखादा कीर्तनात प्रश्न विचारला, माळकरी दारुड्याची शुगर जर दारूमुळे वाढते तर माळकरीची कशाला वाढते? डोकेबाज मंडळी. आता माळकरीची शुगर का वाढते? अपूर्ण झोप. 1. सतत बाजरीची भाकर खाणाऱ्याची शुगर वाढते. बाजरी गोड आहे. आणि 2. सतत भात खाणाऱ्याची शुगर वाढते. मग एखादं कीर्तनात विचारलं मला उभं, भाताला जर शुगर वाढते तर कोकणातले सगळे भातच खातात. त्यांची शुगर का वाढत नाही? त्याला कारण आहे. कोकणामध्ये नाचणी पिकते. नाचणी ही आयुर्वेदिक आहे आणि तिच्यामध्ये सगळ्यात जास्त लोहाचं प्रमाण आहे. त्यामुळे शरीर मेंटेन्स राहते. त्याच्यामुळे शुगर वाढते. निम्मे निघतील याच्यात. मरा तसं. आता बीपी का वाढतो? मागचं उकरून काढायचं नाही. मागचं काढायचं झालं ते. आता दिलाय तुला प्रिय शेण धोका सण कर मरू का? आता याचं कारण बीपी. आणि बीपी का वाटतो माहिती मला? विचार सोडून द्यायचं. काय होत नाही. व्हायला काय होते? काही नाहीच तर काय होईल? मी गेल्यावर काय होईल? तू जायल्यावर गाव मोकळं होईल. तू जाय.
आजीबाई म्हणते मी गेलो पप्याचं कसं होईल तू जाणं गरजेचं आहे तूच पप्याची बिस्किट खाते तू काय अरे नवरदेवाच्या घरी जाताना नवरी रडते नवरदेवाच्या घरी जाताना नवरी रडते पुरीचा बापही रडतो आणि पुरीची आई रडते नवरदेव रडतो तो भाड्याचा ताईट उभा राहतो 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खायचा काय वेळ मिळतो तो 35 ला तो आता 99 झाला रे तर 35 ला त्या पुरीचा भाऊ त्या पुरीला म्हणतो दीदी मम्मी रडली पप्पा रडले तूही रडली दाजी का रडली नाही ही पोरगी म्हणली पप्पा मी आजच्या दिवस रडणार आहे हा उद्यापासून रोज बॉम्ब बांधणार आहे याला राहू दे संसार आहे रणावाडीचे ना संसारात काय त्याच्यामुळे चिंता बिंता काय करायची काम बीपी वाढेपर्यंत विचार करायचा नाही काय करायचं का आणि मी आलाय तू तर काय माणसाला गेले एखाद्या बाईचं नवरा तरुणपणात मरू द्या बघ काय बोललं तुझी बाई देवान तुझी रान रेणकी झाली मला का आला ठेवून त्या लोकांना नेलं नवरा चढत असला तर ती आगी कवळीत मुली टाकायला आणि 2-3 बाया तिला मागं वळीत अशी शाळा जवळ न्यायची थोडी ढिल्ली करायची ती चिंगाट घरगाठी कोण मरत नाही कुणासाठी लव इज ए मनी अँड मनी इज ए लव मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी प्रियसी हे फक्त मला पुरतं काम आहे माणसाची प्रियशी सुद्धा जीवनात ती नाटक करते लग्नाच्या अगोदर त्या पोराला म्हणते तू माझा प्राणनाथ आहे प्राणनाथ नवनाथाचा भाऊ प्राणनाथ लग्न झाल्या म्हणते तू नाथ आहे शेवटी म्हणते तू अनाथ तिकडून अनाथ झाला का इकडं टाळकरी झाला आला आमच्या मोकांनी माणसाची बायको सुद्धा जीवनात की नाटक करते लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते आणि मग 7 वर्षाच्या पुढे मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते कधी भूकंप करी सांगते एका मित्राने एका सांगितलं माझं सौम्य लावणारीशी हे सांगितलं कोणाशी ते सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड ती माझ्याबरोबर कळलं होती मला 1 मिनिट मी तिचं शिवाय विरह सहन करू शकत नाही इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता अगर वो ना मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा इश्क ही मेरी जिंदगी है त्याने सांगितलं मी काय सोमवारी लग्नाला येत नाही मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो मंगळवारी आशीर्वाद द्यायला ज्याचं सोमवारी लग्न होतं ते दाढी घातलं बसलो होता हा गेला त्याला म्हणला भाईवार बी कपणार बस त्याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस प्रॉब्लेम डेंजरस काल लग्नच झालं नाही त्यानं फोटो न्यायला तोच पडला काय बिघडलं तुम्हाला काय झालं त्याने सांगितलं आम्ही काल शक्ती घेतल्या 1.5 तास बसलो तिने गप्पा आणल्या तिने मला सांगितलं मी तुमचीच आहे तुमची नाही तर मी कोणाची होऊ शकत नाही फक्त तुमच्या नावे बँकेत पैसे घेतले तिने कशावर ड्रील केलं यानं सांगितलं 25,000 काला पोट थांबून माराय मुलगी गेली निघून याच्या मित्राने याला सांगितलं अरे हलकटा तिला सांगितलं माझ्या नावे 25,000 आहे पण माझ्या चुलत्याच्या नावे 2 लाख आहे त्याला काही पोरगं नाही ते मलाच मिळणार आहे तो म्हणला हलकटा हेच मी तिला सांगितलं ती माझ्या चुलत्या सगळं गेली मी बस चिंता करायची नाही म्हणजे बीपी वाढत औषधाने उपाय सांगले बघा आता तिसरा आहे तिसरा रोग आहे अटॅक अटॅक काय येतो माहिती का जळकाट माणसा प्रियशीची लग्न पत्रिका वाचली दरवाजा पुढे दुसऱ्याच्या नावाने लिहा पाहिजे अटॅक येण्याची 2 कारण आहेत एक तुमच्यावर कोणतंही संकट आलं तर ते कुणातरी पुढे मोकळं करी जा
बोलत जायचं ते मनात ठेवायचं नाही ते आतमध्ये स्फोट करते ते बोलून टाका आता जे हे बघ आपण काय करतो घराण्याची इज्जत जाऊ नये म्हणून काही गोष्टी बाहेर बोलत नाही आता आपल्याला आपल्या बायकोचं पटत नाही पटत ते पुढं तरी मित्रापाशी सांगून टाका थोडं हलकं करा आणि दुसरी गोष्ट अटॅक येण्याचं कारण मन मोकळं करीचा आणि आता हे मोबाईलांमुळं लोक बोलणं बंद झाले बोलणंच संपले सायकोलॉजी आली अनफिट लोक झाले अनफिट दोन वायरी खुशीत आहे का ना आता तर 6 ठिकाणी वायरी आल्या दोन दुकानदारी करायची का गिरायक नीट बोल गिरायक धावला तुझ्या गोळ्या तू खाय लोकांनी अशी लई शेड भिकारी केली शिक्षकांना कॉफी पकडली पायापट सरांच्या सर पाया पड सरांच्या सर परत करणार नाही वाचला नम्रता ठेवा आणि आज माणसं नम्रता ठेवत नाही आणि नम्रता ठेवत नाही म्हणून दुःखी झाल्याशिवाय संतांची गरज आहे आता बाळूबाबा सारखे आता बाळूबाबा कोणत्या देवाची भक्त तुमच्या डोक्यात तोच घोटाळा देवाचं असं आहे एक वाक्य सांगून जातो बरमुडा घ्या जीन घ्या बलून घ्या गाऊन घ्या ओढणी घ्या पंजाबी घ्या सगळं घ्या मूळ कापुशी दागिना गळ्यातला घ्या पायातला घ्या हातातला घ्या बोटातला घ्या मूळ सोन आहे जगातले सगळे देव पांडुरंगाचे अनंत अवतार घेशी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागी उतरणे आता तुम्ही म्हणा आमचा म्हसोबा भारी का खंडोबा भारी तुमच्याशी डोकं लावा आहे मला वेळ नाही तुम्ही म्हणता मला एवढं उत्तर द्या सगळ्या देवाचं मूळ ओम आहे मान्य आहे का बघा ओम आणि ओम हा शंकर आहे आणि शंकरच खंडोबा आहे कोण खंडोबा
डीजे लावायची गरज आहे. सगळं इथंच हो. प्रत्येक घोटाळा डोक्यातून काढून टाकतो तेवढा. सृष्टीचं मूळ ओम आहे, याच्यात काही शंका नाही. महाराज कोणी लागला पुरावा तर 9वा अध्याय असा आहे, ओंकाराची कुशी अक्षरे अ उ म रेशी आकार उकार मकार उत्पत्ती स्थिती आणि लय. म्हणजे मनी आणि मल्ल नावाचा राक्षस मारला म्हणून हा झाला मल्हारी मारतण. आता खंडोबाचे वाघे खंडोबाचे वाघे देवीचे गोंधळी आणि पंढरीचे वारकरी. रामाची वानर, कृष्णाचे गवळे, आता पंढरीचे वारकरी. खंडोबाला आवडतो भंडारा, देवीला आवडतं कुंकू आणि पांडुरंगाला जसा चष्मा तसा देव. शाळेतले पोरं पटकन बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू. आई आणून घालायला, बाप नेऊन घालायला, आता घर कामाला लावलं तुम्ही. बापानं ऑफिसवरून यावा, घर शाळेत पुढे उभं राहा, सुपुत्र येणार आहे त्यापासून. सांगा बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू. तू कितीला आहे? 8वीला? शेमीला आहे का मराठी मीडियमला आहे? इंग्लिश मीडियम नाही, इंग्लिश मीडियम नाही. मग बर्फ सॉलिड आहे, स्थायू द्रव का वायू. तुला 8वीला आहे का 9वीला आहे? 8वीला आहे का तू रे? हा 7वीला आहे का? शेमीला आहे ना? हा चेहरा शेमीचा इंग्लिश मीडियम आहे ना? हा लगेच लक्ष. इंग्लिश मीडियमचे चेहरे दरिद्री असतात. ते हसत नाही, ते जागतिक लोड असतो. कधी हसत नाही, कधी समाधान नाही. कधी मराठी मीडियमचा ठणठणीत. कोण आहे तुमच्या मराठी मीडियमला? एकही नाही याच्यात, याच्यात एकही नाही. तिला विषयाच आहे ना. मराठी मीडियमचे कधी फ्रेश खाऊन पिऊन सुखी. यांचे हालच तेवढे. तुम्ही एज्युकेटेड लोक आहे, तुम्हाला आमच्यासारख्या गंधावाल्याने शिकवा. आम्हालाही लाज वाटते तुम्हाला काही गोष्टी सांगायला. 30 दिवस तुम्हाला महिना आहे, 4 रविवार सुट्टे, 2 शनिवार घरी, 26 दिवस 22-24 दिवस तुम्ही कामाला जाताय. 90 लाख पेमेंट आहे तुम्हाला. अरे तुम्ही त्यांना तरी नीट बनवा. 2.5 वर्षाची पोरं कुठं शाळेत घरी असतात का? काही तुमचे मेंदू घाण टाकलेत का काय? ते काय पुढं राष्ट्र विक्रीला काढणार आहे का काय करणार? 2.5ची पोरं कुठं शाळेत घरी असतात का? तुमचं डोकं काम देतंय का? थंडी केवढी. 5 माझं होतं इंग्लिश मीडियम, मी काढून घेतलं. मी म्हणलं नको, एकच आपल्याला होईल कमी जास्त. मेलच असतं दप्तर. वा 5 वाजले का पहाटी उचललंच त्याच्या आहे कपडे सगळं वाचलं. काट म्हणायचं मुती मुती चैन खोल. ते म्हणतं आलं झाली. तेवढं एक म्हणतं रिक्षा आली. बॅग, सॅग, टिफिन, बाटली बाकी लहानपणापासून. ते फक्त 9वी पर्यंत वॉटर करता येईल, त्याच्या पुढे वचा ख करता येईल. इंग्लिश मीडियमचा पोरग शाळेतून जर आलं ना महाराज 5 मिनिटं त्याच्या ऐक पाहत होते, हसत नाही. म्हणतो मी पापच काय केलं, मला ग्राउंडवर खेळायला नाही काय नाही. ह्या नालायकाच्या घरात मी जन्माला कसा आणि त्याची आई त्याला म्हणते काय शिकवलं पाहिजे, डोंबलं शिकवलं पाहिजे. हे मी एवढ्यांना शिकतोय तरी सुधरानं. तू काय 2.5 वर्षाच्या पोराला काय शिकी? आता माझ्याकडे शिकायला एका वर्गात येत काय? पहिली ते नदी. पोरांचे ब्रेन अविनोद वाटतं तुम्हाला? यांच्या ब्रेनची थोडी वाढ होत्या. शरीर इशाळ्यातल्या पोरांची मेंदू चालत नाही. एका पोरला गुरुजीने प्रश्न विचारला 52 गावांची नावं सांग. ते काटे म्हणलं 40 गावांत बारामती. एक वर्ग आईला म्हणलं मम्मी 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 मम्मी
आपल्या बागेतली फुलं एखाद्याने तोडली तर काय करशील ग? ती म्हणजे काय करीन नेलं तर थोबाड फोडीन. तुम्हाला चल बाहेर मग. आताच पप्पाने 2-4 फुलं एक पोरग शाळेत लई बडबड करत येते त्याला गुरुजीने सांगितलं उठ कोणा धरतो कोणा धरतो कोणाला सांगाय गेला गुरुजी म्हणले तो जन्मदिवस काय ते कार्ट म्हणलं गुरुवार आणि ते कार्ट गुरुजीला म्हणलं तुमचा गुरुजी म्हणले रविवार तुम्हाला खोटं बोलत काय रविवारी सुट्टी राहते. पुढच्या जगात हे स्लॅब बंगल्यावर उशिरा पडला तरी चालेल पण मुलं बाळ चांगली बनवली पाहिजे. महिला मंडळ मोबाईल मध्ये मेमरी कार्ड घ्या. याच्यामध्ये हनुमान चालीसा भरा, हरिपाठ भरा, काकडा भरा. सकाळी स्वयंपाकाला तुम्ही सुरुवात केली का किचन मोठ्यापाशी तो मोबाईल लावून द्या. पोरांच्या आंघोळी होऊन नाश्ता होऊन शाळेत निघेपर्यंत त्यांच्या कानावर निदान हरिपाठ आणि हनुमान चालीसा तरी पडू द्या. प्रत्येक आईनं ते काम करायला पाहिजे. काय मत आहे तुमचं? प्रत्येक घरात मोबाईल आहे त्यांना ऐकू दे थोडं. पूर्वी नवरा बायकोनं संध्याकाळी नवरा बायकोनं कामावरून आल्यावर जेवताना मुलाला जवळ घ्या. 4 गोष्टी त्याला दिवसभरातल्या विचारा आणि तुमचा मुलगा आणि मुलगी तुमच्या बरोबरच जेवायला पाहिजे. थोडी विचाराची देवणघेवाण करीत जा. तुम्ही जर नुसती अभ्यासातच माल कमीत राहिले तर एक दिवस तो पोऱ्या तुमच्या बायकोला असं विचारील हा रात्री येतोय सकाळी जातोय हा पाहुणा आपल्या घरात कोण आहे. नाही याला कुठेतरी आवर मोबाईल पासून दूर ठेवले पाहिजे. त्यांना पसायला शिकवलं पाहिजे. प्रत्येक आई बापानं संध्याकाळी मुलगा जेवताना बरोबर घेतला पाहिजे. मुलाला स्ट्रिक्ट आवरण दिलं पाहिजे. रात्री 9 नंतर आपल्या घरात यायचं नाही. एंट्री 9ला खोली बंद होईल. 9:15 आला हायवेला झोप आपल्या घरात यायचं नाही. शरीराचे म्हणले माणूस की नाही तुम्हाला दत्तक घ्या आमचं काही म्हणणं नाही करू प्रयत्न परत. 8 दिवस जर पोरगा गपक्या जागेवर काय करीत नाही मला काही करीत नाही. अरण्याला आग लागली की हरणाला पळून जावा सांगा लागेल नाही. तुम्हाला वाटतं आता आम्हाला हे मित्र नाही आहेत फक्त पाहिजे तो म्हणून बाजू नको. एकही मित्र तुमचा रेंज मध्ये राहणार सगळे मित्र कवरेज क्षेत्राच्या. आपल्याला वाटतं बा 5 वाजता मला लय मित्र फोन करते आणि मला लय माणूस की पागल आहे पागल पैसे तुझ्याकडे म्हणून. नाही ते मित्रांना काही गेलं नाही मला. या जगातले फक्त 2च माणसं निस्वार्थी, एक आई वडील आणि 2 संत, तिसरा कोणीच नाही. तिसरा नभा. तुम्ही हाताला मराल बायका मिळालं ना त्याच्या पाहिजे. रेंज गेली काहींची रेंज व्हायरस आला बायको नाही 35-35 झाले काही. जे लग्नाचे राहिले ते ह्या आठवड्यात कोणी येईल त्याला हा म्हणा येड्या पहिली मुखी भले तिला जो पहिले 2 पोर आहे चालतील. आणि आता लोकांनी काय प्रचार केला महाराज मुली मिळत नाही. तसं नाहीये. कायद्यानं सरकारनं मुलींना ओप्स दिल्या पुढे चांगल्या जागा दिल्या आणि गरिबांनी सुद्धा मुली कष्ट करून चांगल्या प्रकारच्या शिकवल्या. परिणाम काय झाला मुलीच्या क्वालिटीचा मुलगा नाही ही अडचण झाली. लोकांनी आता काय बोलतात मुलगी देत आता मुलगी मला आहे. माझं कीर्तन मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं महाराज म्हणून कधी ऐकायचं ते तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका. आपण जर मुलगी डॉक्टर MBBS केली आपण मूर्खाला मुलगी देऊच कशी हो. लोकांचा काय भ्रम आहे मुलगी द्या. मुलगी MBBS आहे त्याला MD पोरगा पाहिजे. मुलगी PS आहे त्याला SP पोरगा पाहिजे. मुलगी नगरसेवक आहे महापौर आहे MTech आहे BTech आहे आमदार आहे खासदार ते लेवलचं पोरगा पाहिजे ना. हे येण्याला काय पोरं जातात हे बरं आहे गणपती बोलवायला. मुलगी तहसीलदार आहे म्हणजे 1.5 लाख पेमेंट घेऊन गेली
तुला लिहायचं तर येते एक 1.5 लाख. क्वांटिटी नाही काय नाही, लोकांनी निगेटिव्ह विचार केला. मुली मिळत नाही, मुलीचा क्वालिफाईड मुलगा नाहीये, हा प्रॉब्लेम आहे. कितीतरी जोडपी विरोधात आहे. मला मुलगी हायस्कूलला आहे, शिक्षिका हे मला शाळेला आहे. अशी किती मोठी प्रॉब्लेम झाली. काहींच्या बायका पोलीस आहेत, व रिक्षा ड्रायव्हर आहे. तिच्यासाठी घेतली रिक्षा ती कमी ना. आता तुम्ही तो नाद सोडून द्या, मिळेल ती करा. कशी असेल इडी बहिरी, आणि तेवढ्यातून जर तुम्ही सटाकडे ह्या वर्षी मग नाही चान्स. मग एकच पर्याय, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे. नाही झोप आली तरी नाही झोपे, डबल. नाहीतर मामाची मामीची पूजा करणे. बस हे त्या मामाला मुलगी आहे का? हे बऱ्या इकडे बघ, मामाला मुलगी आहे का? किती आहे? एक. आणि तुला भाऊ किती आहे? तुम्ही 2 आहे का? जो जास्त प्रयत्न करेल तोच गड चालू करेल. या मामाला आहे का मुलगी? नाही, तू झाला गोसाई. किती आहे? 1 2 वा. तुला भाऊ? कल्याण. तुझ्या मामाला नाही, झालं वाटलं तुम्ही. तुझ्या मामा एकच आहे. तुझ्या नाही का? मामाचं लगीन झालं. मामाच मोकळा अवघड आहे. बरे तुझ्या मामाला नाही, तू झाला वर्ष. सावध व्हा. सांगा हा विनोद आहे. या 2 तासाच्या कीर्तनामध्ये, एवढ्या कीर्तनामध्ये सद्गुरू सत्यबाळावा सार्वजनिक उत्सव मंडळ, कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, ग्रामस्थ भजनी मंडळ, आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यावर प्रेम करणारी सगळी गायकवाद गुणीजन मंडळी, सगळ्यांना धन्यवाद. सगळ्यांना नवीन वर्षात एकच वाक्य, कष्ट करा, नीती ठेवा, धर्म टिकेल. प्रेमानं भजन करा.